मी आता इथं काही शब्द लिहिलेले आहेत, बरोबर? काय लिहिले? शब्द. काय लिहिले? शब्द. पुढे लिहिलेलं आहे सामान्य रूप. काय लिहिलंय? सामान्य रूप. आणि त्याच्या पुढे लिहिलेलं आहे प्रत्यय. काय लिहिलेलं आहे? प्रत्यय. आता सामान्य रूप आणि प्रत्यय हे कसं ओळखायचं? सामान्य रूप आणि प्रत्यय हे कसं ओळखायचं हे आपण या शब्दांच्या माध्यमातून बघणार आहोत. बघा, एखाद्या शब्दाला किंवा नामाला, सर्वनामाला जेव्हा आपण त्याचं विभक्तीचं रूप करतो त्याच्यासाठी त्या नामाच्या किंवा सर्वनामाच्या पुढे जी अक्षरे लावली जातात त्याला म्हणतो आपण प्रत्यय. त्याला काय म्हणतो आपण? प्रत्यय. म्हणजे नामाच्या, सर्वनामाच्या पुढे त्याचं विभक्तीचं रूप तयार करण्यासाठी जी अक्षरे लावतात त्याला म्हणतात प्रत्यय. आणि नामाच्या आणि सर्वनामाच्या रूपात जेव्हा आपण विभक्ती किंवा प्रत्यय लावतो त्याच्या आधी त्याच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला म्हणतात सामान्य रूप. नामाच्या, सर्वनामाच्या पुढं विभक्तीचं रूप करण्यासाठी जी अक्षर लावतात त्याला म्हणतात प्रत्यय. आणि नामाच्या आणि सर्वनामाच्या रूपात विभक्तीचा प्रत्यय लावण्याच्या आधी त्याच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला म्हणतात सामान्य रूप. समजलं? एवढं समजलं? आता उदाहरणावरून आपण लक्षात घेऊ. इथं काही मी शब्द दिले. इथे एक शब्द आहे. काय शब्द आहे? मोठ्या नावाचा. काय शब्द आहे? मुलाला. असा एक शब्द आहे. आता इथं ला एक प्रत्यय लागलेला आहे. काय लागलेला आहे? प्रत्यय. काय लागलेला आहे? प्रत्यय. मग ते ला अक्षर कुठे येईल? प्रत्यय मध्ये. आता ला सोडून काय शब्द उरलेला आहे? काय उरलेला आहे? म्हणजे विभक्तीचं रूप सोडून जो शब्द उरतो त्याला म्हणतात सामान्य रूप. मुला. म्हणजे या शब्दाचं मुला हे काय झालं? सामान्य रूप. आणि ला काय झालं? प्रत्यय. ला काय झालं? प्रत्यय. आता इथं पुढचा शब्द आहे. काय शब्द आहे? मुलाने. आता मला सांगायचं प्रत्यय कोणता आहे? कोणता प्रत्यय? ने. कोणता प्रत्यय होईल? ने. आणि ने सोडून जो उरलेला शब्द आहे तो शब्द म्हणजे सामान्य रूप. जसं काय शब्द उरला? मुला. समजलं का तुम्हाला? कोणाकोणाला समजलं? बोर्डवरती करा. ठीक आहे. हात करा. आता इथं शब्द आहे. वाचा बरं कोणतरी. वाचा. शाळेत. आता या शाळेत मध्ये सामान्य रूप कोणतं? कोण सांग? सामान्य रूप कोणतं? म्हणजे इथं येणारा शब्द कोणता आहे या शाळेत? बोर्डवर करा. ज्यांना येईल त्यांनी बोर्डवर करा. त्यांचं दिवस नाही लक्षात आलं तुमच्या? सांगा ना मग. लक्षात आलं? सांगा. सांग. काय? शाळे. व्हेरी गुड. शाळे. आणि कोणतं अक्षर राहिलेलं आहे? प्रत्यय. समजलं का? समजलं का? हा. पुढचा शब्द वाचा कोणीतरी. शाळेचा. बस काय. आता शाळेचा मध्ये प्रत्यय कोणता आहे? कोण सांगते मला? प्रत्यय. असा चा. व्हेरी गुड. प्रत्यय काय? चा. आणि सामान्य रूप काय होईल? शाळे. समजलं? आता पुढचा शब्द वाचा कोणीतरी. हा. वाचतो शेवटचा मुलगा. घरात. व्हेरी गुड. आता मला सांगायचं प्रत्यय कोणता आहे? कोण सांगते? प्रत्यय. प्रत्यय. हा सांगते. त. प्रत्यय काय आहे? त. आणि राहिलेला शब्द कोणता आहे? म्हणजे घरा काय होईल? सामान्य रूप. काय होईल? सामान्य रूप. आता पुढचा शब्द कोण असते? गावाचा. आता याच्यातला सामान्य रूप कोणतं? कोण सांगते? गावा. अगदी बरोबर. गावा. आणि प्रत्यय काय होईल? चा. काय होईल? चा. पुढचा शब्द कोण असते? झाडाला. 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 अगदी बरोबर. आता सांग मला. तू सांग. तिच्या शेजारची. याच्यातलं प्रत्यय कोणता आहे? व्हेरी गुड. कोणता प्रत्यय आहे? ला. आणि उरलेला शब्द कोणता? तो काय होईल? सामान्य. आता शेवटचा शब्द कोण असते? हा. ती शेवटची मुलगी. मित्राला. अगदी बरोबर. आता याच्यातलं सामान्य रूप कोण सांगते मला? सामान्य रूप. सामान्य रूप सांगते. सामान्य रूप. सामान्य रूप मित्राला. सामान्य रूप मित्राला. मित्राला शब्द आहे. मित्राला शब्द आहे. मी सामान्य रूप म्हटलंय. मित्रा. अगदी बरोबर. काय? मित्रा. आणि ला काय होईल? प्रत्यय. काय होईल? अशा प्रकारे हे शब्द आहेत. जसं परत मुलाला म्हणा. सामान्य रूप मुला. प्रत्यय प्रत्यय. फक्त तुम्ही ना पुढचं वाचा. मुलाला. आता मी जे वाचतो तुम्ही वाचायचं. बरोबर? सामान्य रूप प्रत्यय मुलाने. सामान्य रूप आणि प्रत्यय ने. शाळेत
सामान्य रूप प्रत्यय काय शाळेचा सामान्य रूप आणि प्रत्यय घरात सामान्य रूप प्रत्यय गावाचा सामान्य रूप प्रत्यय झाडाला सामान्य रूप प्रत्यय मित्राला सामान्य रूप प्रत्यय कोणाकोणाला समजलं सामान्य रूप आणि प्रत्यय सामान्य रूप आणि समजलं ओके इथे थांबू ठीक आहे हे शब्द लिहून घ्या तुम्ही जरा